तुम्ही झिंगाट गाणं नक्की ऐकलं असेल ना? डान्स फ्लोअरवरनी धुमाकूळ घालणारं, ज्याने जगभरात मराठी संगीताला एक नवी ओळख दिली. पण तुम्हाला माहितीये का, हे गाणं बनवणारे दोन भाऊ अजय आणि अतुल कधी काळी गावोगाव फिरत डबे वाजवून संगीत शिकले होते. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अजय अतुलची संपूर्ण लाईफ स्टोरी सांगणार आहे. त्यांचा स्ट्रगल्स, यश आणि त्यांच्या जादुई संगीताची सिक्रेट. ही स्टोरी इतकी इन्स्पायरिंग आहे की तुम्हीही म्हणाल, वाह, मेहनत खरंच काहीही करू शकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अजय अतुल हे दोन सख्खे भाऊ आहेत. अतुल मोठा भाऊ आणि अजय धाकटा भाऊ. दोघांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या आळंदीजवळ झाला. त्यांचे वडील अशोक गोगावले महसूल विभागात सरकारी अधिकारी होते. नोकरी ट्रान्सफरेबल असल्यामुळे कुटुंबाला राजगुरुनगर, जुन्नर, शिरूर, मानचर, घोडेगाव अशा अनेक गावांमध्ये फिरावं लागलं. कल्पना करा, बालपणात एका गावात राहणं, दुसऱ्या गावात शाळा, असं फिरत फिरत वाढले. हे फिरणं त्यांच्या संगीतातही दिसतं. वेगवेगळ्या ठिकाणांचा प्रभाव मिळून त्यांचं संगीत इतकं व्हरायटीफुल आणि वेगळं बनलं आहे. त्यांच्या घरात संगीताचा काही पारंपरिक वारसा नव्हता. वडील सरकारी नोकरीत आणि आई घर सांभाळत होती. पण या दोघांना शाळेत असतानाच संगीताची गोडी लागली. अभ्यासापेक्षा संगीत जास्त आवडायचं. त्यावेळी पैसे कमी, म्हणून वाद्य विकत घेता येत नव्हती. म्हणून काय केलं, शाळेतल्या कार्यक्रमात, मंदिरातल्या भजनात, स्थानिक बँड्समध्ये भाग घेतला. अतुल आणि अजय स्वतः शिकले, सेल्फ टॉट म्युझिशियन्स. औपचारिक गुरु नाही, कोणताही क्लास नाही, फक्त प्रयोग. घरातल्या वस्तू वापरून बीट्स बनवणे, गाणी कंपोज करणे. हा भाग मला खूप रिलेटेबल वाटतो. तुम्हीही बालपणात असं काहीतरी ट्राय केलं असेल ना? त्यांच्या स्ट्रगलचा एक भाग ऐका. हा खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला ते तमाशा कार्यक्रमात कोरस सिंगर म्हणून काम करायचे. अजय तर नाच्यांच्या भूमिकेसाठी हाय पिच व्हॉइस करायचा. कल्पना करा, आज जे संगीतकार करोडो कमवतात ते कधीकाळी स्टेजवर बॅकग्राऊंड सिंगर होते. हा ह्युमर आहे की नाही? म्हणजे नाच्याची भूमिका करणारा आज सगळ्यांना नाचवतो. त्यावेळी पैसा कमी पण मेहनत प्रचंड. त्यांनी एका इंटरव्ह्यूत सांगितलंय, आम्ही ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात डबे वाजवून सुरुवात केली. हा स्ट्रगल्स त्यांना ग्राउंडेड ठेवतो. त्यामुळे त्यांचं संगीत इतकं रॉ आणि इमोशनल असतं. त्यांची पहिली मोठी ओळख झाली विश्वविनायक नावाच्या भक्तिगीत अल्बमने. यात शंकर महादेवन यांनी श्री गणेशाय धीमही गायलं होतं. हे अल्बम हिट झालं आणि मग मराठी सिनेमात एंट्री. 2004 मध्ये अगबाई अरेच्या चित्रपटात मन उधाण वाऱ्याचे हे गाणं मराठी संगीतासाठी रेव्होल्यूशन होतं. लोक म्हणतात, हे गाणं ऐकून मराठी म्युझिक इंडस्ट्री जागी झाली. मग जत्रा, सावरखेड एक गाव सारखे चित्रपट. पण खरं यश मिळालं 2008 मध्ये जोगवा चित्रपटानं. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, बेस्ट म्युझिक डिरेक्शन. आणि हे मराठी चित्रपटासाठी पहिलंच राष्ट्रीय पुरस्कार. जीव रंगला आणि लल्लाटी भंडारसारखी गाणी इतकी सोलफुल की ऐकताना डोळ्यात पाणी येतं. जीव रंगला, गुंगला, दंगला. मी म्हणतो, हे गाणं त्यांच्या पर्सनल टचचं आहे. मराठी लोकसंगीत आणि आधुनिक ऑर्केस्ट्रेशनचा परफेक्ट ब्लेंड. मग नटरंग, तमाशा बेस्ड चित्रपट, तमाशाच्या जुन्या स्टाईलला नवं रूप देतात. अजयची व्हॉइस इतकी पॉवरफुल की त्याने सगळ्यांना थक्क केलं. त्यांच्या स्ट्रगलचा इफेक्ट इथे दिसतो. तमाशात काम केल्यामुळे ते असली लावणी आणि फटका इतक्या ॲक्युरेटली कंपोज करतात. आणि मग सैराट, हे तर गेम चेंजर. 2016 मध्ये रिलीज झिंगाट, सैराट झाला जी, याड लागलं, ही गाणी जगभर गाजली. सैराटने 100 कोटी कमवले आणि संगीत रेकॉर्ड केलं हॉलिवूडच्या सोनी स्कोरिंग स्टुडिओत. मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा. टेक्निकल डिटेल्स सांगतो. ते लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स वापरतात, इलेक्ट्रॉनिक बीट्स कमी. म्हणजे 50-100 म्युझिशियन्स एकत्र रेकॉर्ड करतात. हे महाग असतं, पण त्यांचा साऊंड इतका रिच होतो. मला वैयक्तिकरित्या वाटतं, हे त्यांचं सिक्रेट आहे. जुन्या मराठी फोक म्युझिकला, म्हणजे लावणी, पावाडा, तमाशा, ते मॉडर्न सिम्फनीसोबत मिक्स करणं. उदाहरण, चिकणी चमेलीमध्ये लावणीचा फ्लेवर, पण कटरीना कैफच्या डान्ससाठी परफेक्ट. हिंदीतही त्यांनी धुमाकूळ घातला. अग्निपथमधलं चिकणी चमेली, अभी मुझमे कहीं, सिंघम, बोल बच्चन, PK आमिर खानसोबत, ब्रदर्स, झिरो, धडक,
तान्हाजीमधलं मोऱ्या मोऱ्या. तान्हाजीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला मॅच करणारं ग्रँड स्कोअर दिलं. एकूण 65 पेक्षा जास्त पुरस्कार. फिल्मफेअर, स्क्रीन, मिर्ची, 2021मध्ये कंपोजर ऑफ द डेकेड, महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स, फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 लिस्टमध्ये 2019मध्ये 22वा नंबर आणि नेटवर्थ सुमारे 15 कोटी. पण पैसा नाही, त्यांची मेहनत ही त्यांची असली कमाई आहे. आज ते पुण्यात राहतात आणि A&A म्युझिक स्टुडिओ चालवतात. कुटुंब प्रायव्हेट ठेवतात, पत्नी, मुले. ते म्हणतात, संगीत हे आमचं जीवन आहे. आगामी प्रोजेक्ट्स राजा शिवाजी 2025 आणि रणबाली 2026. मला वाटतं त्यांनी खरंच मराठी संगीताला जागतिक स्तरावर नेलंय. हॉलिवूड रेकॉर्डिंग्सपासून ते बॉलिवूड हिट्सपर्यंत. मित्रांनो, अजय अतुलची स्टोरी ही मेहनतीची, प्रयोगशीलतेची आणि मराठी मातीची आहे. त्यांनी सिद्ध केलं की गुरु नसला तरी मेहनत असली की यश मिळतं. ही स्टोरी तुम्हाला इन्स्पायर करेल असं मला वाटतं. तुमचं अजय अतुल फेवरेट गाणं कोणतं? कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज मिस होणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.